हॅलो मित्रांनो, तुमच्या चॅनल डे टू ड्रीम 247मध्ये स्वागत आहे. तर आज ॲनालिसिस मी नाही घेऊ शकलो कारण की आज प्रश्नच आले नव्हते. तर मी काही प्रश्न देऊन तुम्हाला ॲनालिसिस तर नाही देऊ शकत, म्हणून ॲनालिसिस तर आज देऊ नाही शकलो. तर ॲनालिसिसच्या बदली मी आज विचार केला की काहीतरी वेगळं आणतो तुमच्यासाठी जे तुमच्या फायद्याचं असेल. म्हणून मग महाराष्ट्राचे असे टॉप 50 प्रश्न आणले आहेत जे करंट अफेअर्सशी रिलेटेड आहेत आणि जे तुम्हाला आता महाराष्ट्र पोस्टच्या एक्झाममध्ये पण कामाला येईल आणि पुढे येणाऱ्या सेंट्रल जॉब्समध्ये पण कामाला येईल किंवा स्टेट जॉब्समध्ये पण कामाला येतील, महाराष्ट्र स्टेटशी रिलेटेड जॉब्स. तर आपण मग आज बघूया महाराष्ट्राचे टॉप 50 करंट अफेअर्स जे पूर्ण वर्षभराचे आहेत 2020च्या जानेवारी ते डिसेंबरपर्यंत. तर असे मी टॉप 50 प्रश्न उचलले आहेत. आता पूर्णपणे तर कवर नसतील केले, जमलंच तर मग पार्ट 2 पण आपण घेऊ. त्यात पण मी थोडेफार अजून मला इम्पॉर्टंट प्रश्न भेटले तर मी ॲड करेन त्यात. पण आज हे बघूया आणि हे तुम्हाला आता MTS परीक्षा ज्यांची राहिलेली आहे पुढील दिवसात त्यांना हे कामाला येतील. आणि नंतर पोस्टमॅनची पण परीक्षा येणार आहे, त्याला पण तुम्हाला पक्का हे कामाला येतील कारण की महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न विचारले जात आहेत आपल्या MTS आणि पोस्टमॅनच्या एक्झाम्समध्ये. तर तिथे तुम्हाला पक्का कामाला येतील. तर एक्झामला जायच्या आधी हे 50 प्रश्न नक्की बघा. तर आता आपण वळूया आपल्या आजच्या सेशनवर. तर बघूया आपले आजचे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू स्विस बँक जुलियस बेर. आणि हां, मी इथे इंग्लिशमध्ये प्रश्न आहेत ते मराठीत थोडेफार काहीतरी असे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील, त्यात थोडंफार समजून घ्या. तर कंटेंटवर फोकस करा कारण की कंटेंट तुम्हाला चांगलंच देणार आहे मी. तर आता बोलूया आणि दोन्ही प्रश्न वाचून काढेन मी, आपण पटकन हे सगळं बघून घेऊ. आणि तुम्ही एकदा एक्झामला जायच्या आधी हे नक्की पहा आणि हे तुमच्या फायद्याचंच असेल. चला वळूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनकडे. अकॉर्डिंग टू स्विस बँक जुलियस बेर ग्लोबल वेल्थ अँड लाईफस्टाईल रिपोर्ट 2020, मुंबई अमॉंग द चीपेस्ट सिटीज इन दी वर्ल्ड फॉर लक्झरी गुड्स, हाँगकाँग मोस्ट एक्सपेन्सिव्ह. स्विस बँक जुलियस बेरने एक रिपोर्ट काढली, ग्लोबल वेल्थ अँड लाईफस्टाईल रिपोर्ट. तर त्या रिपोर्टप्रमाणे मुंबई सगळ्यात चीपेस्ट सिटीजमध्ये येते आणि हाँगकाँग सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटीजमध्ये. स्विस बँक जुलियस बेर ग्लोबल वेल्थ अँड लाईफस्टाईल रिपोर्ट 2020च्या म्हणण्यानुसार लक्झरी वस्तूंसाठी जगातील सर्वात स्वस्त शहरांमध्ये मुंबई आणि त्यात हाँगकाँग सर्वात महाग आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. 5th edition of the Pulses Conclave 2020 will be held in लोणावळा, महाराष्ट्र. तर 5वं एडिशन पल्सेस कॉन्क्लेव्हचं 2020चं तर ते कुठे होणार आहे? लोणावळा, महाराष्ट्रामध्ये. पल्सेस कॉन्क्लेव्ह हा कोणता होता 2020मध्ये, कोणतं एडिशन होतं? 5th edition. The 5th edition of the Pulses Conclave 2020 will be held in लोणावळा, महाराष्ट्र. आता थर्ड क्वेश्चन. महाराष्ट्र रँक्स सेकंड इन द अर्बन गव्हर्नन्स इंडेक्स. अर्बन गव्हर्नन्स इंडेक्स काढला गेला होता, त्यात महाराष्ट्राचं रँक आहे सेकंड, पण टॉप कोणी केला आहे? ओडिशाने. तर बघूया फोर्थ क्वेश्चनकडे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट लॉन्च शिवभोजन स्कीम. आता शिवभोजन स्कीम हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोणाच्या आता? शिवसेना. तर शिवसेनेने शिवभोजन स्कीम लॉन्च केले. महाराष्ट्राचे CM कोण आहेत? उद्धव ठाकरे. आणि महाराष्ट्राचे गव्हर्नर भगतसिंग कोश्यारी. तर महाराष्ट्र सरकारने शिवभोजन योजना सुरू केली आहे. 5वा क्वेश्चन. इंडिया होस्टेड एशिया पॅसिफिक ड्रोसोफिला रिसर्च कॉन्फरन्स फर्स्ट टाईम. आता इंडियाने एशिया पॅसिफिक ड्रोसोफिला रिसर्च हे पहिल्यांदा होस्ट केलं आहे महाराष्ट्रामध्ये. पण हा एकूण मिळून 5वा एडिशन होता आणि महाराष्ट्राच्याही कुठे होस्ट झाला आहे? तो पुण्यामध्ये. एशिया पॅसिफिक ड्रोसोफिला रिसर्च कॉन्फरन्स हे पुण्यामध्ये आयोजित झालं आहे फर्स्ट टाईम आणि ओव्हरऑल हे 5th एडिशन होतं. 6th क्वेश्चन. मी मराठी हे वाचत नाही आहेत, पण मराठीत तुम्हाला समजवतो आहे. प्रश्न इंग्लिशमध्ये वाचेन, मराठीत तुम्हाला समजवेन. तर तुम्हाला मराठीत इथे सगळं मी ट्रान्सलेट करून दिलेलं आहे, तर ते तुम्ही वाचू शकतात. आणि त्यात काही चूक असली तर मला सांगा, मी तुम्हाला चेंज करून देईन किंवा मग तुम्ही ते सुधार करा त्यात. आता 6th क्वेश्चनकडे वळूया. 6th क्वेश्चन. महाराष्ट्र सेलिब्रेट्स जानेवारी 6, 2020 ॲज स्टेट्स जर्नलिस्ट डे. 6 जानेवारीला महाराष्ट्र स्टेट जर्नलिस्ट डे म्हणून सेलिब्रेट करतो.
हा डे का मनवला जातो? कारण की बालशास्त्री जांभेकर हे एक व्यक्ती आहेत. हे फर्स्ट जर्नलिस्ट होते महाराष्ट्राचे. तर त्यांच्यावरून हा दिवस मनवला जातो, कारण की ते फर्स्ट जर्नलिस्ट होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्यामुळे महाराष्ट्राला 6 जानेवारी हे त्यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरीमुळे हा दिवस मनवला जातो. तर 6 जानेवारीला बालशास्त्री जांभेकरचा बर्थ ॲनिव्हर्सरी असते. तर त्या बर्थ ॲनिव्हर्सरीला महाराष्ट्र 6 जानेवारी म्हणून जर्नलिस्ट डे मनवतो. का? कारण ते महाराष्ट्राचे फर्स्ट जर्नलिस्ट होते. तर हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. 7वा प्रश्न, सायबर सेफ वुमन कॅम्पेन लॉन्च्ड इन महाराष्ट्र बाय स्टेट सायबर पोलीस. सायबर पोलीसने सायबर सेफ वुमेन कॅम्पेन लॉन्च केलं आहे. हे महिलांच्या सेफ्टीसाठी. आजकाल महिलांसोबत महिला सेफ नाही आहेत आपल्या स्टेटमध्ये. तर त्याच्यासाठी आपलं गव्हर्मेंट एक वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेत आहेत, ज्यामुळे महिला कधीही सुरक्षित कुठेही फिरू शकतात. राज्य सायबर पोलिसांनी महाराष्ट्रात सायबर सेफ वुमन अभियान राबविले. हे बरोबर. 8वा प्रश्न, कंट्रीज फर्स्ट अँड बिगेस्ट वॉक थ्रू एव्हियरी इनॉग्युरेटेड ॲट बायकला झू इन महाराष्ट्र. कंट्रीचा पहिला आणि बिगेस्ट वॉक थ्रू एव्हियरी इनॉग्रेट झाला आहे कुठे? बायकळा झू. आणि बायकळा झू कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. तर कंट्रीचा फर्स्ट अँड बिगेस्ट वॉक थ्रू एव्हियरी इनॉग्रेट झाला आहे बायकळा झूमध्ये, जे आहे महाराष्ट्रामध्ये. तर प्रश्न येऊ शकतो, बायकळा झू कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. तसेच नॅशनल पार्क्सही इम्पॉर्टंट असतात. नॅशनल पार्क्स पण तुम्ही वाचत जावा महाराष्ट्राचे. नॅशनल पार्क्स नवेगाव, तडोबा, गुगामल असे क्वचित आहेत. वाईल्ड लाईफ सेंच्युरी बघायला गेलं तर वाईल्ड लाईफ सेंच्युरीज तर खूप आहेत. त्यामुळे वाईल्ड लाईफ सेंच्युरी असे इम्पॉर्टंट मोजून देऊ शकतो मी तुम्हाला. पण वाईल्ड लाईफ सेंच्युरीजवर जास्त जोर देत नाही गव्हर्मेंट एक्झाम्सवाले जास्त जोर देतात कशावर? नॅशनल पार्क्सवर. तर नॅशनल पार्क्स हे क्वचित आहेत, पण ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तर ताडोबा नॅशनल रिझर्व हे ताडोबा नॅशनल पार्क हे तर खूप वेळा विचारलं गेलं आहे. वळूया 9th क्वेश्चनकडे. फर्स्ट ट्राय डायमेन्शनल एक्सपेडिशन महानेवी कनेक्ट 2020 लॉन्च्ड बाय इंडियन नेव्ही इन महाराष्ट्र. इंडियन नेव्ही आणि महाराष्ट्राने ट्राय डायमेन्शनल एक्सपेडिशन महानेवी कनेक्ट 2020 हे लॉन्च केलं आहे. आणि हे फर्स्ट होतं, आणि तेही कुठे लॉन्च केलं? महाराष्ट्रामध्ये. पहिली त्रिमुखी मोहीम महानेवी कनेक्ट 2020 महाराष्ट्रात भारतीय नौदलाने सुरू केली. इंडियन नेव्हीने महाराष्ट्रामध्ये ट्राय डायमेन्शनल एक्सपेडिशन महानेवी कनेक्ट 2020 हे लॉन्च केलं आहे, आणि हे फर्स्ट होतं. 10th क्वेश्चन, उद्धव ठाकरे अप्रूव्स रिनेमिंग ऑफ लातूर मेडिकल कॉलेज आफ्टर फॉर्मल CM विलासराव देशमुख. लातूर मेडिकल कॉलेज हे कोणाच्या नावावर ठेवलं जाणार आहे? CM चीफ मिनिस्टर विलासराव देशमुख, जे आपले फॉर्मर चीफ मिनिस्टर होते विलासराव देशमुख, ज्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांच्या नावावर आता लातूर मेडिकल कॉलेज हे त्यांच्या नावावर ठेवलं जाणार आहे, आणि याला उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिलेली आहे. 11th क्वेश्चन, 17th एडिशन ऑफ क्रॉसवर्ड बुक्स अवॉर्ड्स हेल्ड इन मुंबई महाराष्ट्र. 17वे एडिशन ऑफ क्रॉसवर्ड बुक्स अवॉर्ड कुठे झालं? मुंबई महाराष्ट्रामध्ये. आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये क्रॉसवर्ड बुक्स अवॉर्ड झाले, तर ते कितवं एडिशन होतं? 17वं एडिशन. हे असे कसे फिरवून पण प्रश्न विचारू शकतात ते लोक. तर तुम्ही लक्षात ठेवा की प्रश्न कसे विचारू शकतील गव्हर्मेंट एक्झाम्सवाले. तर तुम्ही त्यासाठी तयार राहा. 12वा प्रश्न, मुंबई एअरपोर्ट गेट्स वर्ल्ड्स लार्जेस्ट एक्सपोर्ट कोल्ड झोन टू स्टोअर ॲग्रो फार्मा प्रोडक्ट्स. मुंबई एअरपोर्टला एक्सपोर्ट कोल्ड झोन भेटला आहे, आणि तोही वर्ल्ड्स लार्जेस्ट आहे. कशाला? ॲग्रो आणि फार्मा प्रोडक्ट्स ठेवायला. ॲग्रो फार्मा उत्पादने हे साठवण्यासाठी मुंबई विमानतळाला जगातील सर्वात मोठा निर्यात कोल्ड झोन मिळाला. वर्ल्ड्स लार्जेस्ट आहे, हे लक्षात ठेवा. वर्ल्ड्स लार्जेस्ट जिथं आलं आहे ते पक्का इम्पॉर्टंट बनतं. तर मुंबई एअरपोर्टला भेटलं आहे ते वर्ल्ड्स लार्जेस्ट एक्सपोर्ट कोल्ड झोन ॲग्रो फार्मा प्रोडक्ट्स स्टोअर करायला. तर कोणाला भेटलं आहे एक्सपोर्ट कोल्ड झोन? मुंबई एअरपोर्टला. ठीक आहे. 13व्या प्रश्नाकडे बोलूया. इंडियन सायंटिस्ट डिटेक्ट्स इंडियाज फर्स्ट केस ऑफ इन्फेक्शन ऑफ H9N2 व्हायरस इन महाराष्ट्र. तर पहिला इन्फेक्शनचा केस H9N2 व्हायरसचा इंडियन सायंटिस्टने कुठे डिटेक्ट केला आहे? महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये हा पहिला केस डिटेक्ट झाला आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट तर बनतंच आहे. आणि इंडियन सायंटिस्टने महाराष्ट्रामध्ये डिटेक्ट केलं आहे ते, त्यामुळे आता महाराष्ट्राशी तर रिलेटेड झालंच आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, जिथे फर्स्ट आणि जिथे काय काय अपॉइंटमेंट्स, जिथे अवॉर्ड्स
भेटले आहेत कोणाला तर ते पक्का इम्पॉर्टंट बनतंच. फर्स्ट आलं म्हणजे बनलंच, इम्पॉर्टंट बनलंच. वर्ल्ड्स लार्जेस्ट आलं इम्पॉर्टंट बनलंच. आता 14 प्रश्न बघा. फर्स्ट जेरुसलेम मुंबई फेस्टिवल विल बी हेल्ड इन मुंबई इन छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय म्युझियम, मुंबई, महाराष्ट्र. तर इथे तुम्हाला क्वेश्चन वनच केलं, जेरुसलेम मुंबई फेस्टिवल कुठे झाला. तर इथे जेरुसलेममध्ये पण असू शकतं किंवा मुंबईमध्ये पण हे लक्षात ठेवा, फर्स्ट जेरुसलेम मुंबई फेस्टिवल हे मुंबईमध्ये झाला. आणि मुंबईमध्ये कुठे? छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय म्युझियममध्ये, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र मुंबईमध्ये. 15वा प्रश्न. नांदूर मदामेश्वर सिलेक्टेड ॲज द फर्स्ट रामसर साईट ऑफ महाराष्ट्र. तर नांदूर मदामेश्वर हा फर्स्ट रामसर साईट ऑफ महाराष्ट्र म्हणला आहे. रामसर साईट हे रामसर कन्व्हेन्शन रामसर ही एक जागा आहे इराणची. आणि रामसर कन्व्हेन्शन हे चालू झालं आहे 1971पासून. आणि इंडियामध्ये रामसर कन्व्हेन्शन ॲडॉप्ट केलं गेलं आहे समथिंग 1982मध्ये. तर हे सगळे फॅक्ट्स लक्षात ठेवा तुम्ही, हे कामाला येणार आणि हे विचारले गेले आहेत एक्झाम्समध्ये. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि कदाचित हल्ली लोणार लेकशी पण संबंधित काहीतरी होतं, तर ते तुम्ही एकदा लोणार लेकचं चेक करा. 16वा प्रश्न. श्री नितीन गडकरी इनॉग्युरेटेड 31st रोड सेफ्टी कॅम्पेन इन नागपूर. नितीन गडकरी, रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज मिनिस्ट्री. तर त्यांनी 31st रोड सेफ्टी कॅम्पेन लॉन्च केला आहे कुठे? नागपूर, महाराष्ट्रामध्ये. आता नितीन गडकरीने रोड सेफ्टी कॅम्पेन नागपूर, महाराष्ट्रामध्ये लॉन्च केला. तर हा कितवा कॅम्पेन होता? तर हा 31st कॅम्पेन होता. श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर, महाराष्ट्रात 31व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन झाले. 17वा प्रश्न. श्री नितीन गडकरी इनॉग्रेटेड फर्स्ट इंटरसिटी इलेक्ट्रिक बस सर्व्हिस इन महाराष्ट्र. तर फर्स्ट आलं इथे, हे लक्षात ठेवा. श्री नितीन गडकरी आपले रेल्वे मंत्री. तर त्या रेल्वे मंत्री नाही, रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे मंत्री. तर रेल्वे मंत्री तर आपले पियुष गोयल आहेत, सॉरी मिस्टेक झाली. श्री नितीन गडकरी इनॉग्युरेटेड फर्स्ट इंटरसिटी इलेक्ट्रिक बस सर्व्हिस इन महाराष्ट्र. तर पहिली इलेक्ट्रिक बस सर्व्हिस आहे ही, आपल्या इंडियातली पहिली इलेक्ट्रिक बस सर्व्हिस. तर पहिली इलेक्ट्रिक बस सर्व्हिस कुठून ते कुठपर्यंत चालली गेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. तर ती मुंबई आणि पुण्याच्या मध्ये चालली गेली आहे आणि ती फर्स्ट इंटरसिटी इलेक्ट्रिक बस सर्व्हिस होती. तर हे इम्पॉर्टंट बनतं पक्का. आता वळूया 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न. IIT बॉम्बे डेव्हलप्स 2 ॲप्स क्वारंटाईन अँड सेफ टू ट्रॅक व्हायोलेशन्स बाय दोज इन क्वारंटाईन. आता या कोरोना व्हायरसच्या टायमात खूप लोक हे जे क्वारंटाईन रूल्स होते ते व्हायोलेट करत होते, म्हणजे त्यांचा भंग करत होते या रूल्सचा. आपल्या मनाला जसं वाटेल तसं फिरत होते, कोणत्याही रूल्सचं पालन करत नव्हते. तर त्यात IIT बॉम्बेने 2 ॲप काढले, क्वारंटाईन आणि सेफ. म्हणजे कोण व्हायोलेशन्स करतं आहे क्वारंटाईनचं हे त्यातून शोधलं जायचं आणि त्यांना मग त्या रूल्सचं पालन केलंच पाहिजे. 19वा प्रश्न. झोया अख्तर हॉनर्ड विथ IIFTC टुरिझम इम्पॅक्ट अवॉर्ड 2020 हेल्ड इन मुंबई, महाराष्ट्र. तर झोया अख्तरला IFTC टुरिझम इम्पॅक्ट अवॉर्ड 2020 भेटला. तर आणि तो कुठे भेटला त्यांना? मुंबई, महाराष्ट्रामध्ये. तर हे झोया अख्तरला IIFTC टुरिझम इम्पॅक्ट अवॉर्ड भेटला आहे. तर 20th प्रश्न. महाराष्ट्र स्मार्ट ग्राम योजना विल बी नेम्ड आफ्टर एक्स मिनिस्टर RR पाटील. महाराष्ट्रामध्ये स्मार्ट ग्राम योजना हे कोणाच्या नावावर ठेवलं जाणार आहे? आपले एक्स मिनिस्टर जे फॉर्मर मिनिस्टर होते RR पाटील यांच्या नावावर ठेवलं जाणार आहे स्मार्ट ग्राम योजना. तर वळूया 21st प्रश्नाकडे. मुंबईस काम्या कार्तिकेयन यंगेस्ट गर्ल इन दी वर्ल्ड टू क्लाइंब साऊथ अमेरिकाज हायेस्ट पीक माउंट अकोनकागुआ. तर बघा, ह्या 2 वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. साऊथ अमेरिकाचा हायेस्ट पीक माउंट अकोनकागुआ क्लाइंब करणारी यंगेस्ट गर्ल कोण बनली आहे? तर काम्या कार्तिकेयन. आणि ती कुठली आहे? मुंबईची. आणि आता हे बघा, हे तर ठीक आहे, मुंबईची काम्या कार्तिकेयन ही यंगेस्ट गर्ल बनली. आणि सेकंड प्रश्न काय येऊ शकतो? साऊथ अमेरिकाचा हायेस्ट पीक कोणता आहे? तर तो कोणता आहे? माउंट अकोनकागुआ. तर या 2 प्रश्न इम्पॉर्टंट आले आहेत. आणि साऊथ अमेरिकाच हायेस्ट पीक हा कोणता आहे हे प्रश्न खूप परीक्षेत आला आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि त्यासोबत हे पण लक्षात ठेवा, तर तो क्लाइंब करणारी यंगेस्ट गर्ल कोणती म्हणली? काम्या कार्तिकेयन. तर वळूया 22nd क्वेश्चनवर. 22nd क्वेश्चन आहे. 23rd नॅशनल कॉन्फरन्स ऑन E-गव्हर्नन्स 2020 हेल्ड इन मुंबई, महाराष्ट्र. E-गव्हर्नन्स ही
23rd नॅशनल कॉन्फरन्स ही कुठे झाली? मुंबई महाराष्ट्रामध्ये. मुंबई महाराष्ट्रामध्ये ई गव्हर्नन्स ही नॅशनल कॉन्फरन्स झाली. तर तो कितवा एडिशन होता? 23rd हे लक्षात ठेवा. आता बोलूया 23 प्रश्नावर. तर 23rd प्रश्न, महाराष्ट्र गव्हर्नमेंट रिनेम्ड औरंगाबाद एअरपोर्ट ॲज छत्रपती संभाजी महाराज एअरपोर्ट. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने औरंगा एअरपोर्टला छत्रपती संभाजी महाराज एअरपोर्ट असं नाव दिलं, त्याला रिनेम केलं आहे. त्याचं नाव औरंगाबाद एअरपोर्टचं छत्रपती संभाजी महाराज एअरपोर्टमध्ये चेंज केलं आहे. तर हे लक्षात ठेवा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने औरंगाबाद एअरपोर्टला छत्रपती संभाजी महाराज एअरपोर्ट असं रिनेम केलं आहे, त्याचं नामकरण केलं आहे. 24th प्रश्न, मुंबई सेंट्रल स्टेशन टू बी रिनेम्ड ॲज नाना शंकर शेठ मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन. मुंबई सेंट्रल स्टेशन तर त्याला रिनेम काय केलं आहे? नाना शंकर शेठ. तर इथे 2 रिनेम झालेल्या आपण जागा बघितल्या. तर औरंगाबाद एअरपोर्ट हे छत्रपती संभाजी महाराज एअरपोर्ट रिनेम केलं आहे त्याला, आणि मुंबई सेंट्रल स्टेशनला नाना शंकर शेठ मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन. मुंबई सेंट्रल स्टेशनच्या पुढे नाना शंकर शेठ लावा, झालं त्याचा रिनेम. आता 25th प्रश्न, पुणे टू होस्ट 108th इंडियन सायन्स काँग्रेस विथ द थीम सायन्स अँड द टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ वुमन एम्पॉवरमेंट इन 2021. तर पुणेने 108th इंडियन सायन्स काँग्रेस हे आयोजित केलं. तर 108 इंडियन सायन्स काँग्रेस आयोजित करणारं कोण होतं? पुणे. आणि त्याचं थीम काय आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ वुमन एम्पॉवरमेंट. हे लक्षात ठेवा. 26th प्रश्न, सेंट्रल रेल्वे लॉन्च्ड रोबोटिक कॅप्टन अर्जुन टू बूस्ट स्क्रीनिंग सर्वेलन्स इन पुणे अलॉंग विथ फेब्री आय इन मुंबई. तर सेंट्रल रेल्वे आहे त्यांनी रोबोटिक तर एक कॅप्टन अर्जुन नावाचा रोबोट लॉन्च केला आहे, जो स्क्रीनिंग सर्वेलन्स हे सगळं करायला मदत करणार. आणि त्यासोबतच फेब्री आय पण लॉन्च केला आहे सेंट्रल रेल्वेजने. तो कुठे? मुंबईमध्ये. 27th प्रश्न, तर 27th प्रश्न बघूया. 27th प्रश्नामध्ये काय आहे? मर्सर्स 26th ॲन्युअल कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे 2020. तर त्यात मुंबई कितवा? 60th रँक करते. तर मर्सरने आपली 26th ॲन्युअल रिपोर्ट काढली. कसली? कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे 2020ची. तर त्यात मुंबईचा रँक आहे 60th. तर मुंबईचा रँक 60th आहे, आणि तो ओव्हरऑल मुंबईचा ओव्हरऑल एशियामध्ये रँक कितवा आहे? 19th. तर मुंबई 60th ग्लोबली रँक करते आहे, आणि एशियामध्ये 19th रँक करते आहे, 19th. आणि ही मर्सर्सची 26वी ॲन्युअल रिपोर्ट होती. तर वळूया 28th प्रश्नावर. 28th प्रश्न काय आहे? मुंबई टॉप्स द लिस्ट ऑफ पॅरल टॉप 100 एमर्जिंग स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग. तर मुंबईने टॉप केलं आहे कशामध्ये? पॅरल 100 एमर्जिंग स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंगमध्ये. तर स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंगमध्ये मुंबईने टॉप केलं आहे. तर स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग यावर्षीची पण निघालेली. तर स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंगमध्ये गुजरात पण समथिंग टॉपला आहे. तर ती कोणती नक्की रँकिंग आहे हे तुम्ही चेक करा एकदा. 2020ची. तर 29th प्रश्न, CM उद्धव ठाकरे अँड डॉक्टर हर्षवर्धन लॉन्च्ड आय फ्लोज अ फ्लड वॉर्निंग सिस्टम इन मुंबई. तर CM उद्धव ठाकरे आणि डॉक्टर हर्षवर्धन. तर डॉक्टर हर्षवर्धन हेल्थ मिनिस्ट्री आहे त्यांच्याकडे, हेल्थ मिनिस्ट्री. तर त्यांनी आय फ्लोज नावाचं एक फ्लड वॉर्निंग सिस्टम मुंबईमध्ये लॉन्च केलं आहे. कोणी? CM उद्धव ठाकरे, आपले चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे आणि डॉक्टर हर्षवर्धननी, या दोघांनी मिळून एक आय फ्लोज नावाचा एक फ्लड वॉर्निंग सिस्टम आहे. म्हणजे जसे फ्लड्स वगैरे येणार असतील तर ते आपल्याला आधीपासूनच वॉर्निंग देणार की असं असं येणार आहे. मग त्यासाठी आपण वेगळी प्लॅनिंग करून ठेवू शकतो त्याच्या आधी, त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी. तर वळूया 30th क्वेश्चनकडे. 30. तर तो क्वेश्चन आहे, IIT बॉम्बे प्रोफेसर सौरभ लोढा रिसिव्स यंग करिअर अवॉर्ड 2020 इन नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये यंग करिअर अवॉर्ड 2020 कोणाला भेटला आहे? तर तो आहे IIT बॉम्बेचा प्रोफेसर सौरभ लोधा. तर सौरभ लोधाला यंग करिअर अवॉर्ड 2020 इन नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर हे भेटलं आहे. तर वळूया 31st प्रश्नावर. 31st प्रश्न, ADB इंडिया सायन्स USD 177 million लोन फॉर रोड इम्प्रूव्हमेंट्स इन महाराष्ट्र. ADB इंडिया. तर ADBचा हेडक्वार्टर्स काय आहे? मंडालुयोग फिलिपाईन्स. तर ADB आणि त्याचे चेअरमॅन कोण आहे? मसत्सुको असाकावा.
तर ADB आणि इंडियाने 177 मिलियन लोन दिलं आहे. ADBने इंडियाला लोन दिलं आहे कशासाठी? रोड इम्प्रूव्हमेंटसाठी. आणि रोड इम्प्रूव्हमेंट्स कुठे करायचे आहेत? महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्राला लोन दिलं आहे किती? 177 मिलियन लोन रोड इम्प्रूव्हमेंटसाठी. तर बोलूया 32nd क्वेश्चनवर. 32nd क्वेश्चन आहे, महाराष्ट्र बिकम्स द फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट टू अनाऊन्स फ्री अँड कॅशलेस इन्शुरन्स टू द पीपल. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट हा पहिला स्टेट बनला आहे ज्यांनी फ्री आणि कॅशलेस इन्शुरन्स दिला आहे आपल्या नागरिकांना. तर हे फर्स्ट स्टेट आहे. तर हे फर्स्ट इथे आलं आहे. हा फर्स्ट टॅग आला ना तर ते फक्त लक्षात ठेवायचं तुम्ही की हा प्रश्न इम्पॉर्टंट बनतोच. तर फ्री अँड कॅशलेस इन्शुरन्स पीपलना द्यायला कोणता स्टेट पहिला झाला आहे? तर तो आहे महाराष्ट्र. 33rd प्रश्न, लो कॉस्ट मेकॅनिकल व्हेंटिलेटर रुदार डेव्हलप्ड बाय टीम लेड बाय IIT बॉम्बे. तर IIT बॉम्बे महाराष्ट्राशी संबंधित आपलं हे झालं करंट अफेअर्स. IIT मुंबई कुठे? महाराष्ट्रामध्ये आलं आहे. तर महाराष्ट्राशी रिलेटेड झालं. तर लो कॉस्ट मेकॅनिकल व्हेंटिलेटर रुदार हे कोणी डेव्हलप केलं आहे? IIT बॉम्बेने. तर IIT बॉम्बेने लो कॉस्ट मेकॅनिकल व्हेंटिलेटर रुदार हे डेव्हलप केलं आहे. तर रुदार हे लक्षात ठेवा तुम्ही. कोणी? IIT बॉम्बे. रुदार IIT बॉम्बे. हे परत आपण वाचलं ना की आपल्या पक्का डोक्यात एकदम फिट बसणार. तर कोणी रुदार तरी बोललं तर तुम्ही डायरेक्ट IIT बॉम्बे ह्याच्याशी कनेक्ट कराल. आणि रुदार काय? लो कॉस्ट मेकॅनिकल व्हेंटिलेटर. तर बोलूया 34th प्रश्न आहे, IIT बॉम्बे रिसर्चर्स डेव्हलप डिजिटल स्टेथोस्कोप विच कॅन हिअर हार्टबीट फ्रॉम अ डिस्टन्स. बघा IIT बॉम्बेशी रिलेटेड तुम्ही एक काम करा, IIT बॉम्बेशी रिलेटेड जे न्यूज आहेत भेटतील ना ते एका जागेवर काढून घ्या. म्हणजे जेव्हा तुम्हाला IIT बॉम्बे आठवेल, IIT बॉम्बेचा जेव्हा विषय येईल तर IIT बॉम्बेशी तुम्हाला जे न्यूज काढलेले आहेत ते फटफट सगळे आठवत गेले पाहिजे. जसं IIT बॉम्बेचं रुदार, IIT बॉम्बेने डिजिटल स्टेथोस्कोप काढला, तर वरती पण समथिंग IIT बॉम्बेशी रिलेटेड न्यूज होते. तर तेही तुम्ही एका जागेवर फटफट नोट करत जावा आणि ते नोट करून ठेवा आणि ते परत वाचत जावा. एका जागेवर आपलं सगळे नोट्स असले ना व्यवस्थित तर आपल्याला पण वाचायला ते चांगलं असतं. तर वळूया 35th प्रश्नावर. 35th प्रश्न आहे, महाराष्ट्र CM टू लॉन्च माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी कॅम्पेन टू टॅकल COVID-19. महाराष्ट्र CM उद्धव ठाकरे तर त्यांनी लॉन्च केलं आहे माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी कॅम्पेन COVID-19ला टॅकल करायला. तर माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी हे कॅम्पेन कोणत्या स्टेटचं आहे? तर ते महाराष्ट्र स्टेटचं आहे. आणि फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी कॅम्पेन हे का काढलं गेलं आहे? तर COVID-19ला टॅकल करायला सगळ्यांनी एकत्र मिळून रूलचं पालन करत COVID-19ला पळून लावायचं आहे. हेच ह्याचा उद्देश आहे. माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी. 36th प्रश्न, महाराष्ट्र बिकम्स द फर्स्ट स्टेट टू यूज ड्रोन्स टू इन्स्पेक्ट पॉवर लाईन्स अँड ट्रान्समिशन टॉवर्स. तर महाराष्ट्र स्टेट हा पहिला स्टेट बनला आहे जो ड्रोन वापरणार आहे. आपल्या वीजचे मोठे टॉवर्स असतात त्यांच्यावर ड्रोन्स थ्रू इन्स्पेक्ट करणार. ड्रोन्सनी लक्ष ठेवणार त्यांच्या हालचालीवर वगैरे, किंवा त्यांच्यात काय गडबड झाली किंवा त्यांच्यात काय सुधार हवा किंवा सगळं इन्स्पेक्ट करायचं. म्हणजे पूर्णपणे त्यांच्यावर नजर ठेवून राहणार प्रत्येक हालचालीवर. तर त्यासाठी हे सगळं करणारा पहिला स्टेट कोणता बनला आहे? महाराष्ट्र. 37th प्रश्न, महाराष्ट्र CM लॉन्चेस प्लॅटिना वर्ल्ड्स लार्जेस्ट कोव्हॅलेंट प्लाझ्मा थेरपी कम ट्रायल प्रोजेक्ट. तर महाराष्ट्र CMने प्लॅटिना प्रोग्राम लॉन्च केला आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट कोव्हॅलेंट प्लाझ्मा थेरपी कम ट्रायल प्रोजेक्ट आहे. तर महाराष्ट्र मुख्यमंत्री प्लॅटिना हा जगातील सर्वात मोठा कोव्हॅलेंट प्लाझ्मा थेरपी कम ट्रायल प्रकल्प सुरू केला. तर प्लॅटिना हा प्रोजेक्ट चालू करणारा स्टेट कोणता आहे? तर तो आहे महाराष्ट्र. आणि प्लॅटिना हे वर्ल्ड्स लार्जेस्ट कोव्हॅलेंट प्लाझ्मा थेरपी कम ट्रायल प्रोजेक्ट आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट प्लाझ्मा थेरपी प्रोजेक्ट एवढंच लक्षात ठेवा. प्लॅटिना वर्ल्ड्स लार्जेस्ट प्लाझ्मा थेरपी प्रोजेक्ट. प्लॅटिना वर्ल्ड्स लार्जेस्ट प्लाझ्मा थेरपी प्रोजेक्ट. आणि तो लॉन्च करणारा स्टेट कोणता आहे? महाराष्ट्र. प्लॅटिना प्लाझ्मा थेरपी प्रोजेक्ट तो पण वर्ल्ड्स लार्जेस्ट. हे असं लक्षात ठेवा. 38th प्रश्न, किसान रेल चालवणारा पहिला स्टेट कोणता बनला आहे इंडियामधला? तर तो महाराष्ट्र आहे. आणि किसान रेल ही महाराष्ट्राच्या स्टेटमधल्या कोणत्या स्टेशनमधून धावली जाणार आहे? तर ते आहे देवलाली रेल्वे स्टेशन. इंडियाज फर्स्ट किसान ट्रेल फ्लॅग्ड ऑफ फ्रॉम देवलाली रेल्वे स्टेशन ऑफ महाराष्ट्र. आणि इंडिया ते समथिंग ते बिहारच्या कोणत्या तरी स्टेशनपर्यंत देवलाली बिहारचं पण एक स्टेशन आहे. तर हे देवलाली स्टेशनपासून एक बिहारच्या स्टेशनपर्यंत धावले जाणार आहे. तर ही इंडियाची फर्स्ट किसान रेल असणार महाराष्ट्राची.
तर ते बिहारचं कोणतं स्टेशन आहे हे तुम्ही शोधून काढा आणि शोधून काढल्यावर कमेंट बॉक्सवर आन्सर करा. तर बघूया 39th प्रश्न. 39th प्रश्न आहे, दिल्ली गव्हर्नमेंट साइंड अन MOU विथ IIT बॉम्बे अँड टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड फॉर स्मॉक टॉवर. स्मॉक टॉवर बांधण्याकरिता दिल्ली गव्हर्नमेंटने MOU साईन केला आहे. कोणासोबत? IIT बॉम्बे अँड टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडसोबत. दिल्ली सरकारने IIT बॉम्बे आणि स्मॉक टॉवरसाठी चुकीचा फ्रेम झाला आहे. तर दिल्ली गव्हर्नमेंटने हेच मराठीत जे मी बोललो तेच आहे. दिल्ली गव्हर्नमेंटने MOU साईन केला आहे, मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग, IIT बॉम्बे आणि टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडसोबत. तर हे मिळून स्मॉक टॉवर बांधणार आहे दिल्लीमध्ये. तर बघूया 40th प्रश्न. 40th प्रश्न काय? हेल्थ असिस्टंट रोबोट रक्षक डिझाईन्ड बाय दी मुंबई डिव्हिजन ऑफ सेंट्रल रेल्वे. तर सेंट्रल रेल्वेने वरती पण एक कॅप्टन अर्जुन करून एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला, एक रोबोट होता तो पण. आणि फेब्री आय करून पण एक लॉन्च केलं आहे मुंबईमध्ये. कॅप्टन अर्जुन पुणेमध्ये, फेब्री आय मुंबईमध्ये, हे लक्षात ठेवा. आणि इथे कोणतं आलं आहे? सेंट्रल रेल्वे थ्रू रक्षक, हेल्थ असिस्टंट रोबोट रक्षक डिझाईन बाय दी मुंबई डिव्हिजन ऑफ सेंट्रल रेल्वे. तर असं लक्षात ठेवा, तुम्ही कंबाईन करत राहा. आता सेंट्रल रेल्वेचे एक रोबोट रक्षक आहे, एक रोबोट कॅप्टन अर्जुन आहे जो पुण्यामध्ये काढला आहे, आणि एक फेब्री आय करून आहे जे मुंबईमध्ये काढलं आहे. तर असं तुम्ही बोलता एकमेकांशी लिंक करायला शिका, त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्स करायला एकदम सोपं होईल. तर वळूया 41st क्वेश्चनवर. तर 41st क्वेश्चन आहे, महाराष्ट्र बिकेम दी फर्स्ट स्टेट टू पार्टनर विथ गुगल इंडिया टू प्रोव्हाइड लर्निंग टूल्स फॉर स्कूल्स. तर महाराष्ट्र स्टेट हा पहिला स्टेट झाला आहे ज्यांनी गुगलसोबत हात मिळवलेत. आणि गुगलसोबत हात का मिळवलेत? कारण की लर्निंग टूल्स प्रोव्हाइड करता येईल स्कूलच्या मुलांसाठी, ते पण इनोव्हेटिव्ह. वळूया 42nd प्रश्नावर. तर 42nd प्रश्न आहे, इंडियन कोस्ट गार्ड शिप C452 डिझाईन अँड बिल्ट बाय L&T कमिशन ॲट रत्नागिरी. तर इंडियन कोस्ट गार्ड शिप C452 डिझाईन आणि बिल्ड कोणी केलं आहे? L&T. आणि कमिशन कुठे झाले आहे? रत्नागिरीमध्ये. तर हे लक्षात ठेवा, C452 इंडियन कोस्ट गार्ड शिप आहे. C452 इंडियन कोस्ट गार्ड शिप, बिल्ट आणि डिझाईन कोणी केलं आहे? L&T. आणि ती कमिशन कुठे झाली आहे? रत्नागिरी. C452 डिझाईन बाय L&T, आणि ही कोणती? इंडियन कोस्ट गार्ड शिप आहे आणि कमिशन झाली रत्नागिरीमध्ये. लक्षात ठेवा असं. 43rd प्रश्न, एशियाज फर्स्ट सोलार पॉवर एनेबल्ड टेक्स्टाईल मिल टू कम अप ॲट परभणी महाराष्ट्र. एशियाची पहिली सौर ऊर्जा टेक्स्टाईल मिल ही कुठे बांधली जाणार आहे? परभणी महाराष्ट्रामध्ये. एशियाची पहिली सोलार पॉवर एनेबल्ड टेक्स्टाईल मिल. लक्षात ठेवा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट बनतं, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. एशियाज फर्स्ट सोलार पॉवर एनेबल्ड टेक्स्टाईल मिल, परभणी महाराष्ट्रामध्ये. वळूया 44th प्रश्नावर. लोणार लेक इन महाराष्ट्र ॲडेड टू रामसर साईट. आता वरच आपण बघितलेलं एक साईट जी फर्स्ट होती मदामेश्वर करून, तर ती साईट फर्स्ट होती रामसर साईटमध्ये ॲड होण्यासाठी. आणि मी तिथे बोललेलो की लोणार लेक पण काहीतरी रिलेटेड आहे रामसर साईटशी. तर लोणार लेक पण ॲड केली गेली आहे रामसर साईटमध्ये, आणि लोणार लेक आहे कुठे? महाराष्ट्रामध्ये. वळूया 45th प्रश्नावर. तर 45th प्रश्न आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया S.A. बोबडे इनॉग्रेटेड इंडियाज फर्स्ट एवर रिसोर्स सेंटर न्याय कौशल अँड व्हर्च्युअल कोर्ट इन नागपूर. तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत? S.A. बोबडे. तर त्यांनी इंडियाचा फर्स्ट एवर रिसोर्स सेंटर न्याय कौशल लॉन्च केलं आहे, आणि व्हर्च्युअल कोर्ट कुठे? नागपूरमध्ये. तर न्याय कौशल अँड व्हर्च्युअल कोर्ट कुठे लॉन्च केलं गेलं आहे? नागपूरमध्ये. आणि हे न्याय कौशल हे पहिलं रिसोर्स सेंटर आहे इंडियाचं फर्स्ट, आणि कोणी लॉन्च केलं आहे? चीफ जस्टिस ऑफ इंडिया S.A. बोबडे. वळूया 46th क्वेश्चनवर. तर 46th क्वेश्चन आहे, जॉईंट अँटी टेररिस्ट एक्सरसाइज सुरक्षा कवच हेल्ड बिटवीन इंडियन आर्मी अँड महाराष्ट्र पोलीस. तर इंडियन आर्मी आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये एक जॉईंट अँटी टेररिस्ट एक्सरसाइज झाली, तर त्याचं नाव काय होतं? सुरक्षा कवच. तर सुरक्षा कवच काय आहे? एक जॉईंट अँटी टेररिस्ट एक्सरसाइज आहे. कोणाकोणामध्ये झाली आहे? इंडियन आर्मी आणि महाराष्ट्र पोलीस. लक्षात ठेवा, इंडियन आर्मी महाराष्ट्र पोलीस जॉईंट अँटी टेररिस्ट एक्सरसाइज, नाव काय? सुरक्षा कवच. वळूया 47th प्रश्नावर. तर PM मोदी लॉन्च फिजिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी कार्ड्स अंडर द स्वामित्व स्कीम. स्वामित्व स्कीमच्या अंडर PM मोदींनी फिजिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी कार्ड्स हे घडवलं. तर वळूया 48th प्रश्नावर. तर 48th प्रश्न आहे, 5 states टू गेट कन्झर्वेशन सेंटर्स टू प्रोटेक्ट वल्चर्स.
ॲक्शन प्लॅन फॉर वल्चर कन्झर्वेशन 2020 ते 2025. तर अशा 5 सेंटरना वल्चर कन्झर्वेशन सेंटर हे गव्हर्मेंट देणार आहे, म्हणजे बांधणार आहे. आणि हे 2020 ते 2025च्या मध्ये या कंप्लीट 5 स्टेट्समध्ये हे कंप्लीट केलंच जाणार आहे. आणि हे 5 स्टेट्स कोणते कोणते आहेत? तर उत्तर प्रदेश, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू. तर या 5 स्टेटमध्ये कन्झर्वेशन सेंटर्स टू प्रोटेक्ट वल्चर्स हे बनवले जाणार आहेत. तर हे वल्चर्सना प्रोटेक्ट करायला, कारण की ते इन्स्टिंक्ट होत चालले आहेत. वळूया 49th प्रश्नावर. श्रीपद नाईक लॉन्चेस इंडियन नेव्हीज 5th स्कॉर्पिन क्लास सबमरीन. त्याचं नाव काय आहे? INS वजीर. आणि कुठून? माझगाव डॉक. तर श्रीपद नायकनी इंडियन नेव्हीची 5th स्कॉर्पिन क्लास सबमरीन IS वजीर माझगाव डॉकवरनं लॉन्च केली. वळूया 50th प्रश्नावर. मुंबई बिकम्स द फर्स्ट इंडियन सिटी टू इंट्रोड्यूस फिमेल सायनेज ॲट ट्रॅफिक सिग्नल्स. ट्रॅफिक सिग्नल्सवर फिमेल साईन लावणारा फर्स्ट इंडियन सिटी कोणती बनली? मुंबई. कुठे आली? महाराष्ट्रामध्ये. तर मुंबई ही फर्स्ट सिटी बनली आहे ट्रॅफिक सिग्नल्सवर फिमेल साईन्स लावणारी. हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर हे झाले आपले 50 इम्पॉर्टंट प्रश्न. तर अजून इम्पॉर्टंट प्रश्न असलेच तर मी तुम्हाला पक्का ते प्रोव्हाइड करेन लवकरात लवकर. आणि जे तुम्हाला पुढच्या जे लाईनअपमध्ये एक्झाम्स असतील त्यात तुम्हाला कामाला येतील. तर आता इथे हा सेशन स्टॉप करूया आपण. आणि तुम्हाला आवडलं असेल तर पक्का सबस्क्राईब करा. आणि ज्यामुळे तुम्हाला इतर मी काय अजून मटेरियल टाकत जाईन तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. थँक्यू.